सार्थक जीवनाचे फलित कशात आहे याचा अनेकांना उलगडा होत नाही। अनेक तत्ववेत्यांची यावरची मतमतांतर असू शकतील। माणूस जन्माला येताना रडतो, मृत्यू जवळ आला की निराशही होतो आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आप्तांच्या अश्रूंचा बाण फुटतो, तो दुःखाने। मग असं असेल तर याला जीवन म्हणता येणार असेल तरी सार्थक जीवन म्हणता येईल का हा प्रश्न उरतोच। मात्र आपण आज एका अशा जीवनाचा अंतिम प्रवास पाहणार आहोत ज्यानंतर आपणच आपलं ठरवू शकतो की अरे यालाच जीवन ऐसे नाव। बँजो आणि टाळ मृदुंगाच्या तालावर निघालेली ही कोणी एक शोभायात्रा नसून वाजत गाजत अंत्यविधीसाठी निघालेली अंतिम यात्रा आहे। होय, संगमनेर तालुक्यातील घारगाव इथल्या सीताबाई गंगाधर आहेर यांच्या वयाच्या तब्बल 101व्या वर्षी दुःखद निधन झालं। सीताबाईंचे पती गंगाधर हे स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांचं 1963 साली निधन झालं। 4 मुले आणि 6 मुली अशा 10 मुलांची जबाबदारी सीताबाईंवर येऊन पडली। मात्र अगदी प्रतिकूल परिस्थितीत कुठेही न डगमगता त्यांनी सर्व मुलांना लहानाचे मोठे केले। एवढंच नव्हे तर त्यांना शिक्षितही बनवले। या शिक्षणामुळेच कुणाला सरकारी नोकरी लागली तर कुणी व्यवसायात उत्तुंग भरारी घेत स्थिरावले आहे। सीताबाईंनी मुलांना नेहमीच ताठमानेने जीवन जगण्याचा सल्ला देतानाच जीवनाचे खरे सार्थक मानवी आनंदात असल्याची शिकवण दिली। दुःख करत जो थांबला तो संपला या उक्तीचा धडाच त्यांनी आपल्या मुलांना दिला होता। आणि त्यामुळेच आयुष्यभर काबड कष्ट करून सुखाचे दिवस दाखवणाऱ्या माऊलीच्या अचानक झालेल्या निधनाने मुलांनी डगमगून न जाता आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आईची अंत्ययात्रा वाजत गाजत काढून आईला जड अंतःकरणाने मात्र चेहऱ्यावर समाधान ठेवून अखेरचा निरोप दिला। आमचे वडील 1963 साली वारले। त्यानंतर आमची परिस्थिती फार हलाखीची झाली। त्यानंतर आम्ही उद्योग व्यापारात पडलो। आम्हाला आईने चांगलं घडवलं। तेव्हा ती आजपर्यंत आमच्यावर चांगले संस्कार झाले। आम्ही 4 भाऊ आहेत, 6 बहिणी आहेत। आईला नातू पंतू नितोंड पर्यंत आईला सगळं बघितलं। आई आनंदित गेली। तिची अंतिम यात्रा एकदम आनंदी साजरी केली आम्ही। आमची आई श्रीमती सीताबाई गंगाधर आहेर यांची आज अंत्यविधीची मिरवणूक होती आणि ती आनंदात संपूर्ण ग्रामस्थाने पार पाडली। आमच्या आईचा जन्म 1916 साली झाला। आमचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते। ते 1942च्या जनरलच्या सत्याग्रहामध्ये त्यांना 9 महिन्याची शिक्षा झाली होती। त्यानंतर आमच्या वडिलांचा मृत्यू 1963 साली झाला। त्यावेळेस आम्ही 6 बहिणी आणि 4 भाऊ असा आमचा परिवार होता। एवढ्या मोठ्या परिवाराला आमच्या आईने जिद्दीने चिकाटीने आमचा सांभाळ केला। आम्हाला प्रत्येकाला नोकरी उपयोगी शिक्षण दिलं। आमचे मोठे भाऊ शिवाजी शेठ आहेर यांना चांगली शेती कशी करावी याच्याबद्दल ज्ञान दिलं आणि आमचे भाऊ एक या भागातील प्रगतिशील शेतकरी राहिले आणि बाकीचे 3 भाऊ कोणी मुंबईला कॉर्पोरेशनमध्ये होते। मी STमध्ये कंडक्टर होतो। दुसरा एक भाऊ पोस्ट ऑफिसमध्ये होता। हे सगळं आमच्या आईमुळं आम्हाला शक्य झालं। आज आमच्या मुलाबाळांसकट आमचे नातवंड वगैरे आमचा 100 माणसांचा परिवार आहे आणि आमच्या आईला शेवटपर्यंत एकदम। सीताबाईंच्या मागे आज मोठा आप्त परिवार आहे। मुले मुली सुना जावई नातू पंतू अशा मोठ्या परिवाराची शिदोरी त्यांच्या मागे आहे। घारगाव इथल्या प्रसिद्ध हुंडेकरी व त्र्यंबकजी डेंगळे पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी आहेर, जगन्नाथ आहेर, मनोहर आहेर या मुलांसह नातू दौलत लक्ष्मण आहेर आज नावारूपाला आलेले आहेत। इतर मुले सरकारी नोकरीत आहेत। मात्र हे सगळं आजचं वैभव सीताबाईंच्या एका तपश्चर्येचं फलित असल्याची भावना सर्वांना आहे आणि त्यातूनच कधीही आजारी न पडलेल्या सीताबाईंचं कोणतंही आजारपण नसताना निधन झालं। यामुळेच आईला कसलाही आजारपणाचा त्रास न देता देवानेच आईचं मरण सुखद केलं हीच भावना सर्वांची झाली आहे। त्यामुळे आईच्या अशा अचानक जाण्याने दुःखी होऊन रडत बसल्यास तिला दुःख होईल। त्यामुळे कुठलीही रडारड न करता आईला सुख समाधानाने अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार बँजो वाजवत आणि टाळ मृदुंगांच्या तालावर ठेका धरत अंत्ययात्रा काढण्यात येऊन अंत्यविधी पार पाडण्यात आला। प्रतिनिधी नितीन शेळके, नेक्स्ट जनरेशन न्यूज, अहमदनगर।